हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. झरी वणिधेनु आठवी वत्स नित्य, जननी करी कामे बालका पाची चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आहे तू जननी मदी नकळे, अज्ञान मेले करू. घाली गे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे धरू. प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम समर्थ. श्रीमद् भागवत कथा सत्संग दुबई. आज भागवत कथेचा पहिल्या दिवसाचा दुसरा भाग आहे. काल आपण पहिल्या दिवसाच्या कथाभागामध्ये पाहिलं भागवताचं महात्म्य आणि सर्व पुराणामध्ये भागवत हाच ग्रंथ सर्वश्रेष्ठ का आहे, या भागवत ग्रंथाला एवढी लोकमान्यता का आहे, याच्यावरती आपण काल चिंतन केलं. आज आपण त्याच्या पुढचा भाग बघणार. भागवत कथेचा प्रारंभ जो आहे तो नैमिषारण्याच्या कथेपासून प्रारंभ होतो. कृष्ण परमात्मा निधामाला गेल्यानंतर साधारणतः या गोष्टीला 5600 ते आसपासचा काळ झाला असेल, असं अनेक विद्वानांचं मत आहे. 5600 वर्षापूर्वी म्हणजे कलियुगाच्या प्रारंभिक भगवान विष्णू आणि देवता यांचं जे परमपूज्य असं ठिकाण आहे नैमिष्य अरण्य, या अरण्यामध्ये 88,000 ऋषींनी ब्रह्मयज्ञ चालू करण्याचं ठरवलं. ऋषींनी विचार केला की आता कृष्ण परमात्मांनी धामाला गेलेले असून आता कलियुग प्रारंभ होत आहे. मग या कलियुगाचा परिणाम आपल्यावर होऊ नये यासाठी आपण ज्ञानसत्र करूया, ब्रह्मज्ञान करूया, ब्रह्मज्ञान यज्ञ करूया. जवळपास दीर्घकाळ म्हणजे हजारो वर्षे त्या ठिकाणी हा ब्रह्मज्ञान यज्ञ चालला. अनेक पुराणावर चिंतन झालं.
कलियुग म्हणजे द्वापारयुग संपल्यानंतर कलियुग प्रारंभ होणार आणि कलियुगामध्ये जन्मल्यांचं परम कल्याण होईल असं सोपं साधन कोणतं, अशाच ग्रंथावर आपण चिंतन करूया असं त्या ठिकाणी जमा झालेल्या 88,000 ऋषींचं मत पडलं. आता हे ठिकाण या ऋषींनी का निवडलं आणि कसं निवडलं, तर ज्यावेळेस या कलियुगाचा आपल्यावर परिणाम होणे असं सगळ्या ऋषींचं एक मत झालं, त्यावेळेस त्यांनी शौनकांना विनंती केली की आपण ज्ञानसत्राचं नियोजन करावं. आणि व्यासांचे शिष्य असणारे सूत महर्षी, ज्यांना सगळ्या पुराणांचा अभ्यास झालेला आहे, ज्यांचा प्रत्यक्ष व्यासांकडनं त्यांनी अनेक पुराण ऐकलेले आहेत, अशा सूत महर्षींच्या मुखातून, पवित्र वाणीतून ही ग्रंथसंपदा आम्हाला ऐकायला मिळाली, असं काहीतरी नियोजन करा. 88,000 ऋषीच्या मताप्रमाणे शौनकांनी ठरवलं की ठीक आहे, आपण ज्ञानसत्र यज्ञ करू. पण या ज्ञानसत्र यज्ञाला जागा कुठली योग्य म्हणून सर्व ऋषी शौनकासह 88,000 ऋषी ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवानं सांगितलं, मी तुम्हाला एक मनोमय चक्र देतो. हे चक्र ज्या ठिकाणी स्थित होईल, थांबेल, ती पुण्यभूमी मानान तिथं तुम्ही ज्ञानसत्र करा. आणि म्हणून ते मनोमय चक्र पुढे पळत होतं. त्याच्या मागे सगळे ऋषी मुनी आले. आल्यानंतर ते ज्या एका अरण्यामध्ये थांबलं, त्या चक्राची आरी आत गेली, सगळं चाकमध्ये फिरत 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 त्या भूमीत गेलं. आणि त्या ठिकाणून मोठा पाण्याचा प्रवाह, झरा बाहेर आला. पाणीच पाणी चोहीकडे. ऋषीमुनी घाबरून घेतले. त्याच वेळेस त्या ठिकाणी आदिमाय आदिशक्ती प्रकट झाली. ललिता देवी प्रकट झाली. जे नैमिषारण्याला कालीपीठ आहे ललिता देवीचं, ती स्वयंभू देवी प्रकट झाली. तिनं ते पाणी थांबवलं आणि त्या ऋषीमुनींना सांगितलं की हेच ते पुण्यभूमी, या ठिकाणी तुम्ही ज्ञानसत्र करा. हे जे मनोमय चक्र एक निमिष तिथं थांबल्यामुळे त्याचं नाव नैमिषारण्य पडलं. भारतातील काही प्रमुख अरण्यामध्ये हे एक अरण्य आहे. आणि ज्या पुण्यभूमीमध्ये हे 88,000 ऋषीचं ज्ञानक्षेत्र सुरू झालं. शौनकांची सुतांना 88,000 ऋषीच्या मार्फत विनंती केली. ते म्हणाले, हे सूत परमात्मा, या 88,000 ऋषीचा एक विचार आहे की द्वापारयुग संपून आता कलियुग प्रारंभ होत आहे आणि या कलियुगामध्ये परम कल्याण होईल असं सोपं साधन कोणतं आहे. आपण अनेक ग्रंथ वाचले, त्यातून जीवाचं कल्याण करणारा सुलभ आणि सोपा मार्ग कुठला आहे. कारण कलियुगामध्ये आयुष्य कमी झालेले, लोक आळशी झालेले, अनेक प्रकारच्या विकारांनी विघ्नांनी घेरले जाणार आहेत. आणि म्हणून ते एक जास्त काळ एका आसनावर बसून राहणार नाहीत. आणि कलीचा प्रभाव सगळीकडे असल्यामुळे अध्यात्माची आवड कोणाला राहणार नाही. कारण कलियुगात सगळे 75% लोक तमोगुणी आणि रजोगुणीच राहतील. म्हणून अशा प्रपंचिकांना सोपान सुलभ असं पुराण कोणतं, त्याचं तुम्ही आम्हाला सार सांगा. शौनकांनी त्या 88,000 ऋषींनी केलेल्या विनंतीवरून सूत महर्षी म्हणाले, तुम्ही केलेल्या विनंतीनुसार या कलियुगामध्ये त्रिविध तापातून मुक्त करून परमानंदाची प्राप्ती करून देणार असं श्रीमद भागवत मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही उत्तम प्रश्न केला आहे मला, की कलियुगामध्ये सर्व लोकांचं कल्याण करणारा हा प्रश्न आहे. आणि म्हणून तुम्हाला मी श्रीमद भागवत सांगणार आहे, जे वेदतुल्य आहे, महाविष्णूचं चरित्र आहे. महर्षी व्यासाने त्याची रचना केली आहे.
यात वेद आणि महाभारताचं सार काढलेलं आहे. हे भागवत व्यासांनी शुकाला आणि शुकाचार्याने परीक्षिताला सांगितलेलं आहे. ते मी प्रत्यक्ष ऐकलेलं आहे. शुक्ताला ज्यावेळेस परीक्षितांनी हे भागवत सांगितले त्यावेळेस मी ते ऐकलेलं आहे, त्याचं अध्ययन पण केलेलं आहे आणि तेच भागवत मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून त्यांनी सृष्टीचा उत्पत्तीवर त्यांनी बोलायला सुरुवात केली. भगवंत आपल्या मायेने ही सृष्टी कशी उत्पन्न करतो हे व्यासाने उत्तम रीतीने वर्णन केले. व्यास म्हणतात, पूर्वी नारदाने ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पत्तीबाबत विचारलं. ब्रह्मदेव म्हणाले, मी ज्या परमेश्वराचं चिंतन करतो तो आपल्या सर्वांच्या अंतर्यामी आहे आणि तोच या साऱ्या विश्वाचा स्वामी आहे. ज्या कृष्ण परमात्म्याच्या मी अधीन आहे त्याच्याच आदेशाने मी सगळं जग, ही सृष्टी, हे ब्रह्मांड निर्माण करतो. ब्रह्मदेवाने नारदाला चतुश्लोकी भागवत सांगितलं. ते भागवत नारदाने व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी त्यापासून 12 स्कंद, 18,000 श्लोक आणि 335 अध्यायाचं हे श्रीमद भागवत रचना केली, भागवताची निर्मिती केली. आता हे जी सृष्टीची उत्पत्ती सांगितली, या सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेस प्रारंभी भगवंतांनी लोकांच्या इच्छेमुळं ही सृष्टी उत्पन्न केली असं म्हणतात. खरं म्हणजे काय की भगवंतालाच एकाकीपणाचा कंटाळा आला होता आणि एकापासून अनेक व्हावे, या जगताच्या लीला पाहाव्या म्हणून भगवंतांनी महत्त्वादीपासून 10 इंद्रिये, पंचमहाभूत म्हणजे 10 इंद्रियामध्ये पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचमहाभूत 15 आणि 16वं मन, अशा या कलाने युक्त भगवंतानं सगुण रूप धारण करून ब्रह्मांड निर्माण केलं आणि या भगवंताच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रकट झाले. मग ब्रह्मदेवाने विष्णू परमात्माच्या मदतीनं धर्माची स्थापना करण्यासाठी, जीवाचा उद्धार करण्यासाठी 24 अवतार धारण केले. बघा, 24 अवतार झाले त्या भूतलावर. ही सृष्टीची उत्पत्ती होताना ही तप्त अशा सूर्याच्या गोलापासून, सूर्य स्वतःभोवती फिरता 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 त्याचा एक भाग तुटून बाजूला पडला, तो थंड झाला, तो शांत झाला आणि तीच पृथ्वी. आणि मग या पृथ्वीवरती ही सगळी सृष्टीची उत्पत्ती झाली. ही सृष्टीची उत्पत्ती होताना काल, कर्म, स्वभाव या 3 गोष्टीचा स्वीकार करत सत्व, रज, तम गुण उत्पन्न होणे, त्या सत्व, रज, तम गुणापासून, पंचमहाभूतापासून ही सृष्टी उत्पन्न झाली. पंचमहाभूत, त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, त्यानंतर अहंकार, मन, अशी 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, पंचमहाभूतेने एक मन, या 16 तत्वांनी अंडाकृती शरीर तयार झालं आणि 1000 वर्ष ते पाण्यामध्ये पडून राहिलं होतं. मग परमात्म्याने त्या अंडाकृती ब्रह्मांडात प्रवेश घेतला आणि ब्रह्मदेवाकडून 84 लाख योनी निर्माण केले आणि अशा रीतीने या सृष्टीची उत्पत्ती या भूतलावर झाली. या सृष्टीला निर्माण करणारा हा, विश्वनिर्मिती करणारा हा ब्रह्मदेव म्हणजे कुंभार आहे. तो जसा माती, पाणी, उजेड, वारा हे एकत्र मिसळून घट तयार करतो, या घटाचं प्रत्येकाचं रूप वेगळे आहे. रांजण, मटका, सुरई, सुगडे, किती वेगवेगळे रूप आहेत. प्रत्येकाचं रूप वेगळं, प्रत्येकाचा रंग वेगळा आणि प्रत्येकाचं दैव वेगळे. तसं या घटरूपी मनुष्याचं, कुंभार जसा मातीचे गाडगे मडके तयार करतो तसा हा ब्रह्मदेव कुंभार आहे. तो आम्हाला आम्ही घटाच्याच रूपात आहोत. मग आमच्यामध्ये कोणी लठ्ठ असेल, कोणी सामान्य सुट्टा असेल,
वाढलेला असेल, अशक्त असेल, सशक्त असेल, काळा, गोरा, उंच, ठेंगणा, वेगवेगळे, आणि प्रत्येकाचं दैव देखील वेगळं. बरं, हे सगळे ज्या कुंभारांनी घट बनवले ते माती, पाणी, उजेड, वारा, तसं या पंचमहाभूतापासूनच ब्रह्मदेवरूपी कुंभारानं आमचे हे आम्ही हे घट रूपामध्ये आम्हाला उत्पन्न केले. आणि म्हणून म्हटलं जातं की विश्वनिर्मिती करणार हा भगवंत, हा कुंभार आहे. विठ्ठला तू वेडा कुंभार, पाणी, माती, उजेड, वारा, तूच मिसळशी सर्व पसारा. आणि अशा रीतीने या प्रत्येकाचं दैव देखील वेगवेगळं आहे. तसं तुमचं आमचं दैव, तुमचं आमचं प्रारब्ध हे तुमच्या आमच्या कर्मावर अवलंबून आहे. अशी या सृष्टीची उत्पत्ती भगवंत करतो. जे तुमच्या पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे, लक्षात घ्या. अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण केले जातात या परमेश्वराकडून, परमात्म्याकडून. आणि अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक तो परमात्मा असतो. ते अशा प्रकारचे अनंत कोटी ब्रह्मांडाचं कार्य करत असतो. या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये प्रत्येक ब्रह्मांडात तुम्हाला ब्रह्मदेव, विष्णू, महादेव पाहायला मिळतील. आणि हे सगळं कार्य प्रत्येक ब्रह्मांडात होत असतं. आता ज्यावेळी सृष्टी ब्रह्मदेवानं उत्पन्न करायचं ठरवलं, त्याच वेळी ब्रह्मदेवाने ही पृथ्वी उत्पन्न करण्याचा विचार केला. त्यावेळेस त्या ब्रह्मदेवाने विचार केला की ही पृथ्वी उत्पन्न करणं आपल्याला करायची म्हणल्यानंतर त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतरही ब्रह्मदेवाला कळले नाही का त्या पृथ्वीची सृष्टीची उत्पत्ती मी कशी करावी. आणि त्यावेळेस प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वर प्रकट झाले. आणि भगवंताने प्रकट होऊन सांगितलं, विष्णू परमात्मा, की तू कोण, मी कोण, माझं स्वरूप काय, तुझं स्वरूप काय, रुद्र महादेवाचं स्वरूप काय, आपण हे कार्य कसं करतो. हे ब्रह्मदेवा, मी माझं स्वरूप तुला सांगतो. तू, मी आणि शिव हे कार्य जे करतो ते आदिमायेच्या इच्छेनुसार करत असतो. पण आधी मी कोण हे माझं तुला स्वरूप कळाल्यानंतर तुला तू सृष्टी उत्पन्न करतो याचा अहंकार होणार नाही. आणि याकरता विष्णू परमात्मानं स्वतःचं स्वरूप सांगण्यासाठी ब्रह्मदेवाला 4 श्लोकामध्ये स्वतःचं स्वरूप सांगितलं. याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. आणि हे चतुश्लोकी भागवत हे 4 श्लोक म्हणजेच महाविष्णूचं चरित्र आहे. या 4 श्लोकावरच संपूर्ण भागवत आधारलेलं आहे. या श्लोकाच्या आधारेच एवढे श्लोक, एवढे अध्याय आणि एवढे स्कंद झालेले. याचा मूळ गाभा हे 4 श्लोक आहे. अहम ए वासमे वाग्रे नान्यद यत सद सत परम पश्चादहम एरे तच्चे एव शिष्येत सोस्म्यहम. सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो. माझ्या व्यतिरिक्त स्थूल, सूक्ष्म या दोन्हीचे कारण अज्ञान देखील नव्हतं. स्थूल नाही, सूक्ष्म नाही आणि अज्ञान नाही. आणि या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही तुम्हाला दिसतं, प्रतीत होतं, तेही मीच आहे. प्रलयानंतरही जे काही शिल्लक राहील तेही मीच राहणार आहे. आणि आजही सृष्टीमध्ये आहे तोही मीच आहे. याचा अर्थ सृष्टीच्या पूर्वी मीच होतो, आजही मीच आहे आणि सृष्टीनंतर मीच राहील. मला अंत नाही, आदी नाही, मी नष्ट होणार नाही. केवळ एकमेव मी सत्य आहे. केवळ एकमेव मी सत्य आहे, मी सत्य आहे, मी चैतन्ययुक्त आहे, मीच परमानंद देणार आहे.
सच्चिदानंद स्वरूप माझंच आहे. जेव्हा ह्या भूतलावर काहीच साकार नव्हतं तेव्हा फक्त माझाच आधार होता आणि मीच या ब्रह्मांडाचा मूळ आधार आहे. हे ब्रह्मांड निर्माण करणारं मीच आहे. प्रलयानंतर सगळी सृष्टी ज्यावेळेस या पाण्यामध्ये रसातळा जाते, जलमध्ये पाण्यात गेल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. उलट हे जे सूक्ष्म जीव जंतू आहेत, हे जे सगळे लिंगदेह धारण केलेले हे सूक्ष्म देहधारी जीव जंतू 84 लाख येऊन, या सर्वांना प्रलयाच्या वेळी मी माझ्यामध्येच उदरामध्ये त्या सर्वांना समाविष्ट करतो, सामावून घेतो. जसं कोळी जाळं निर्माण करतो, जाळं निर्माण केल्यानंतर ते जाळं स्वतःमध्येच समाविष्ट करतो, तसं मी या प्रलय काळामध्ये संपूर्ण जगताला माझ्यातच समाविष्ट करून घेतो. आणि नंतर परत मग पृथ्वीची उत्पत्ती होती काही काळानंतर. पण प्रलयानंतर केवळ मी एकटाच शिल्लक राहतो, असं माझं स्वरूप आहे. आता केवळ मी एकटा शिल्लक राहतो, परंतु हे जे सगळं तुम्हाला दिसतं ना जगत, ते मिथ्या आहे आणि ती माझी माया आहे. ही माया काय करते? माया खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करते, भ्रम निर्माण करते. जे सत्य आहे त्या सत्याला लपवते आणि जे सत्य नाही ते दाखवते. ऋतेर्थम यत प्रतियेत न प्रतियेत चात्मनी तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तम. जे तुमच्या प्रचितीला येतं, ऋतेर्थम न येती न प्रतियेत न प्रतियेत चात्मनी, जे तुम्हाला दिसतं, प्रचितीस येतं, ते खरं नाही. आणि जे प्रचितीस येत नाही, जे दिसत नाही, ते खरं आहे. याला माया म्हणतात. ही माया म्हणजे अंधकार आहे. आपल्याला चंद्र खरा किती आहे? चंद्र एकच आहे. पण जर चंद्राचं चांदणं पडल्यानंतर सुंदर ते जर टिपून घ्यायला ठरलं आणि खाली जर 1-2 पातेले ठेवले, त्याच्यामध्ये दूध ठेवलं, तर 2 पातेल्यात 2 प्रतिबिंब दिसतील, 3 पातेल्यात 3 प्रतिबिंब दिसतील, 4 पातेल्यात 4 प्रतिबिंब दिसतील. चंद्र खरा एकच आहे, पण नाही तो भासवला जातो, याला माया म्हणतात. राहू आहे पण अंधकारात तो दिसत नाही. तसं हे जे चंद्राचं प्रतिबिंब तुम्हाला 4 पातेल्यात पाहायला मिळालं, तसं हे जगताचं प्रतिबिंब, हे सगळं जगत तुमच्या अवतीभोवती असणारं, हे सगळं त्या प्रतिबिंबाप्रमाणे मिथ्या आहे. आणि म्हणून ती सगळी माया आहे. जसं ते प्रतिबिंब खरं नाही, तसे हे सगळं जगत माया आहे. ही माया खरी नाही. तुम्हाला झोपेमध्ये स्वप्न पडतं, पण ते स्वप्न खरं असतं का? नाही. कारण पडलेलं स्वप्न हे सत्य नसतं, खरं नसतं. हा आमचा त्याच्यावर ठाम विश्वास आहे. अहो, ते स्वप्न म्हणजे तसंच हे जगत आहे. ते स्वप्न काही क्षणाचं असतं, तर हे जगत 100 वर्षाचं आहे, संपलं. पण दोन्हीमध्ये काही फरक नाही. स्वप्न आहे खोटं आणि जगत आहे खोटं. पण हे खोटं जगत आम्हाला दिसतं, ते केवळ त्या मायेमुळे दिसतं. म्हणून माया खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करत असते. आत्मा आहे, पण तुम्हाला आत्मा नाही, तुम्हाला देह मानता, ते मायेमुळं. परमात्मा आहे, ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. पण सत्य ब्रह्म तुम्हाला दिसत नाही, पण मिथ्या जगत दिसतं. हा सगळा मायेचा प्रभाव आहे. बरं, ही माया परमेश्वरामुळेच उत्पन्न होती, पण परमेश्वर तिला उत्पन्न करत नाही. जसं तुमची परछाया आहे, सूर्याच्या उष्णतेमुळं
उन्हामुळं तुमची छाया परछाया दिसते, ती तुम्ही उत्पन्न केली नाही, पण तिला मूळ आधार तुमचाच आहे. तशी परमेश्वराच्या या जगताला, या मायेला त्याचाच आधार आहे. पण ही भगवंताची माया कळाली पाहिजे आणि याचं ज्ञान पाहिजे की फक्त परमात्मा सत्तेत ही परमात्म्याने निर्माण करणारी हे जगतरूपी माया ही खोटी आहे. यथा महांती भूतानी भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम. या सगळ्या पंचमहाभूताने भरलेल्या 84 लाख योनीमध्ये, या सगळ्या भूत प्राणीमात्रामध्ये भूत प्राणीमात्रा म्हणजे सजीव, 84 लाख योनी, यांना या भूतानी म्हटलेले. अशा 84 लाख योनीत म्हणजे पंचमहाभूतानं बनलेल्या या देहामध्ये 84 लाख योनीमध्ये कोण आहे? या 84 लाख योनीमध्ये मीच आहे, माझाच अंश आहे. आत्मारूपानं मी त्यांच्यामध्ये प्रवेश करतो आणि आत्मारूपानं मी त्यांच्यामध्ये राहतो. 84 लाख या ब्रह्मांडाचं ज्यावेळेस पूर्ण निर्मिती होते, त्या ब्रह्मांडामध्ये मी प्रवेश करतो. याचा अर्थ काय की या 84 लाख योनीच्या प्रत्येक जीवजंतूच्या हृदयामध्ये मी प्रवेश करतो. म्हणजे मी आत्मारूपाने त्यांच्यामध्ये राहतो. आत्मा म्हणून मी त्यांच्या हृदयात कार्य करतो आणि आत्मारूपानं मी फक्त तिथं काय करतो? साक्षीत्व आहे. मी साक्षी म्हणून तिथं राहतो, बाकी मी दुसरं काही करत नाही. आणि ज्यावेळेस तो देह सोडण्याची वेळ येते, त्यावेळेस मी त्या सूक्ष्म देहाबरोबर, त्या लिंग देहाबरोबर, ज्या सूक्ष्म देहामध्ये मनरूपी वासना असते, त्या वासनेमुळे हा जीव दुसऱ्या देहात प्रवेश करतो आणि त्यावेळेस मी आत्मारूपाने तिथे जातो आणि हे देह संपून जातो, नष्ट होतो. मग या देहाला त्या पंचमहाभूतात असल्यामुळे पंचमहाभूतामध्ये पाठवण्यासाठी मग त्याच्यावर क्रिया केली जाते, जाळणं किंवा पूर्ण. देह नश्वर आहे, फक्त मी मात्र आत्मारूपानं अमर आहे. मग आता हे जन्म जे होतात, पुनरपी जननम पुनरपी मरणम, ते कोणाला? देह तर नश्वर जाळला जातो, आत्मा तर अमर आहे. मग जन्म कोण घेतो? तर जन्म तो तुमच्यामध्ये असलेला देहामधला सूक्ष्म देह, ज्याला लिंगदेह म्हटलं जातं, त्या सूक्ष्म देहाबरोबर मन असतं. मन हे वासनारूपी आहे, वायुरूप आहे, आणि ते वायुरूप मन वासनेच्या संगतीनं दुसऱ्या देहात प्रवेश करतं आणि तिथं त्याच्यावर आत्मा जातो साक्षी रूपाने हे सगळं कार्य पाहण्यासाठी. आणि अशा रीतीनं मी प्रत्येक आत्म्यामध्ये 84 लाख योनीमधल्या या सगळ्या देहामध्ये प्रवेश करतो. म्हणजे बघा काय आहे हे वैशिष्ट्य. पहिल्या श्लोकामध्ये परमात्म्याचं अस्तित्व सांगितलं की मी सगळीकडे, सच्चिदानंद रूप आहे, मी सत्स्वरूपात आहे, मी असत्य नाही, मी नष्ट होत नाही. भूतलावर सर्वात आधी मी होतो, आज आहे, पुढे मीच राहणार आहे. ब्रह्माचं अस्तित्व सांगितलं. दुसरं, हे जे जगत दिसतं ही सगळी माझी माया आहे. म्हणजे पहिलं श्लोकामध्ये ब्रह्माचं महत्त्व सांगितलं, दुसऱ्या श्लोकामध्ये मायेचं महत्त्व सांगितलं, तिसऱ्या श्लोकामध्ये आत्म्याचं महत्त्व येतं की आत्मा कसा या 84 लाख योनीमध्ये प्रवेश करून तो कशा रीतीनं कार्य करतो, साक्षीरूपाने कसा राहतो. म्हणजे पहिला श्लोक तुम्हाला ब्रह्म काय आहे, त्याचं अस्तित्व काय आहे. दुसरा श्लोक तुम्हाला माया काय, माया काय कार्य करते, या जगताची कशी उत्पत्ती करते. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये हीच माया, आपला हा आत्मा 84 लाख योनीच्या अंतःकरणात प्रवेश करून कशा रीतीनं साक्षी रूपानं हे कार्य करतो. म्हणजे पहिला श्लोक ब्रह्म याची स्थिती परिस्थिती सांगणारा,
सच्चिदानंद त्याचं स्वरूप सांगणारा, दुसरा मायेचं स्वरूप सांगणारा, तिसरा आत्म्याचं स्वरूप सांगणारा, आणि चौथा जो आहे की असा परमात्मा परमेश्वर भूतलावर तुम्हाला जर पाहायचा असेल तर काय करावं लागतं. तर इथेही त्याचं स्वरूप सांगितलं की असा परमात्मा परमेश्वर पाहायचा असेल तर तुम्हाला तो डोळ्यानं दिसत नाही, आत्मानुभूतीनंच तो पाहावा लागतो. आणि आत्मानुभूतीबरोबर अन्वय आणि व्यतिरेक हे दोन सिद्धांत त्याला लावले तर तो कळतो, नाही तर तो डोळ्याने दिसणारी वस्तू नाही. अनुभूतीनं अनुभवानं कळणारा आहे परमात्मा परमेश्वर. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासूनात्मनं अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्शात सर्वत्र सर्वदा. सर्व ठिकाणी सर्वत्र हे आत्मतत्व तुम्हाला पाहायला मिळतं, पण जिज्ञासू माणसाने जाणून घ्यावं की अन्वय व्यतिरेकाशिवाय हे परमात्मा परमेश्वर तुम्हाला आम्हाला कळत नाही, दिसत नाही. याला अनुभवच घ्यावा लागतो, डोळ्याने दिसणारी वस्तू नाही. आता अन्वय व्यतिरेकानं हा दिसतो म्हणजे काय? अन्वय व्यतिरेक म्हणजे साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की एखाद्या ठिकाणी जर धूर दिसतो तुम्हाला अंतरावरती, खूप धूर निघतोय, धुराचे लोट आकाशात चाललेले, आपण काय म्हणतो मग अशा वेळेस? संबंध काय जोडतो? कशामुळे धूळ एवढी धुळीचे लोट काय येत आहेत? अरे बापरे, उन्हाळ्याचे दिवस कुठेतरी आग लागली हो. याचा अर्थ जिथं धूळ आहे तिथं अग्नी आहे. याला अन्वय व्यतिरेक म्हणतात. जेथे चंद्र तेथे चंद्रिका, याला अन्वय व्यतिरेक म्हणतात. तर अशा रीतीने अन्वय व्यतिरेकाच्या सहाय्यानं हे सिद्ध करावं लागतं. भगवंत डोळ्याने दिसणारी वस्तू नाही, भगवंत नाही म्हणता येत नाही. परमात्मा परमेश्वर भूतलावर आहे, ते भगवंत जर भूतलावर नाही तर हे सृष्टीचं राहत गाडगं कोण चालवतं? कोण ऋतू निर्माण करतं? कोण पृथ्वीचा गोल फिरवतो? कोण दिवस रात्र निर्माण करतो? कोण तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं रक्तात रूपांतर करतं? याच्या मागे काहीतरी शक्ती आहे ना, आणि ती शक्ती म्हणजे परमात्मा परमेश्वर आहे. वेगवेगळ्या नावाने या शक्तीला संबोधल्या जातं. लोक कोणी याला अल्लाह म्हणतात, कोणी ईश्वर म्हणतात, कोणी येशू म्हणतात, कोणी राम म्हणतात, कोणी कृष्ण म्हणतात, कोणी पांडुरंग म्हणतात, कोणी आदिशक्ती म्हणतात. हे सगळं घडतं म्हणजे याच्या मागे ती शक्ती आहे, म्हणून परमात्मा परमेश्वर आहे. हे घडतं म्हणून परमात्मा आहे, यालाच अन्वय व्यतिरेक म्हणतात. आणि या अन्वय व्यतिरेकानं परमात्म्याला सिद्ध करावं लागतं. हे 4 श्लोक सांगितले विष्णू परमात्म्यानं ब्रह्मदेवाला, आणि या 4 श्लोकावरती संपूर्ण श्रीमद भागवताचं तत्त्वज्ञान, भागवताच्या रूपक, भागवताच्या कथा आणि संपूर्ण श्रीमद भागवत या तत्त्वज्ञानावर आधारित. विष्णू परमात्म्याने 4 श्लोक सांगण्याचं कारण एवढंच की ब्रह्मदेवाला अहंकार होऊ नये. आता ही जी सृष्टीची उत्पत्ती भागवतामध्ये प्रत्येक वेळेस सांगितलेली आहे, या सृष्टीच्या उत्पत्तीच्या मागे खरंच आजही विज्ञान अनभिज्ञ आहे. विज्ञानाला या सृष्टीची उत्पत्ती केव्हा झाली, कालगणना काय आहे, कालगणना कशी आहे, त्याच्याबद्दल देखील अनेक लोकांमध्ये मतांतर आहे. पण श्रीमद भागवतानं सांगितलेला कालगणनेप्रमाणे जर विचार केला तर 4,32,000चं कलियुग आहे. याच्या दुप्पट 8,64,000चं त्यांनी भागवताने द्वापारयुग सांगितलं. कलियुगाच्या 3 पट त्रेतायुग 12,96,000 वर्षाचं, आणि सत्ययुग सांगितलं आहे कलियुगाच्या 4 पट 17,28,000 वर्षाचं. त्रेतायुग, सत्ययुग, द्वापार, कलियुग या चारहीचे मिळून जर बेरीज केली तर ती होती 43,20,000 वर्ष. या 43,20,000 वर्षाला एक चौकडी मांडल्या गेली. जबरदस्त कालगणना आहे.
विज्ञानाचा शोध घेत असतं, पण घ्यायला पण विज्ञानाला अजून याचा हिशोब लागेल की पृथ्वीची उत्पत्ती केव्हा झाली आहे. अजून बघा, 43,20,000 वर्ष हे एक युग आहे, एक चौकडी म्हणतात याला. या चौकडीला 71 गुणावं लागतं. आणि तेव्हा कुठं ब्रह्मदेवाचं आयुष्य निघतं, वय निघतं. 71च्या अगोदर काय माहिती आहे का, हे प्रत्येक युग बनण्यासाठी एक मन्वंतर लागतं. आता 14 मन्वंतर आहेत एकूण, त्यातले 7 मन्वंतर झालेत. 7 मन्वंतर झाले याचा अर्थ काय आहे की आता ह्या 43,20,000ला 71 गुणल्यानंतर एक मन्वंतर तुम्हाला प्राप्त होईल. असे 14 मन्वंतर, आणि 14 मन्वंतर झाल्यानंतर ब्रह्मदेवाचं आयुष्य होतं 100 वर्षाचं. आज 7 मन्वंतर झाले, आणि या 7व्या मन्वंतरामध्ये 28 युग आज झाले. या 7व्या मन्वंतरामध्ये कृष्ण परमात्मा निजधामाला गेले, आणि याच 7व्या मन्वंतरामध्ये पांडुरंग जे येते, 9वा अवतार पांडुरंगाचा, हा पंढरपूरला प्रकट झाला. आणि त्या प्रकट झालेल्या अवताराला आज या मन्वंतरामधले 28 युग झाले. असे किती 71 युग होतात. 71 युग झाले की एक मन्वंतर संपतं. म्हणून युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसती. या मन्वंतरातल्या 28 युगापासून पांडुरंग उभा आहे, आणि त्या मन्वंतरापासून मग आता हे युग प्रारंभ झाले. तर अशा रीतीनं आज ब्रह्मदेवाचं 50 वर्ष आयुष्य झालं. याप्रमाणे ब्रह्मदेवाचे 100 वर्ष. असं ब्रह्मदेवाचे आता जर या सृष्टीचं उत्पत्ती जर काढायचं ठरलं तर याला फार अवघड सगळं हे प्रकरण. ब्रह्मदेवाच्या 100 पट विष्णूच्या महादेवाच्या 100 पट विष्णू, आणि विष्णूच्या 1000 पट आदिमय आदिशक्ती, जिने ब्रह्मांड निर्माण केले. म्हणून सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल तर शास्त्रज्ञांचं एक मत होणं शक्य नाही. ऋषीमुनींनी मात्र सगळं तत्त्वज्ञान लिहून ठेवलं. ऋषीमुनींच्या सांगण्याप्रमाणे आज कलियुग 4,32,000 वर्षाचं आहे. आणि आज हे कलियुग संपून जर आपण जर विचार केला तर जास्तीत जास्त काही विद्वानांच्या मते 5,600 वर्ष कलियुगाला झालेली. यातले 4,32,000 वर्ष बाकी आहेत. म्हणजे नैमिष अरण्यामधली ही कथा 5,600 वर्षापूर्वी झालेली आहे. कृष्ण परमात्मा निजधामाला गेल्यानंतर त्या नैमिषारण्याची कथा झाली, तिला आज 5,600 वर्ष झाली. आणि तिथं हे चतुश्लोकी भागवत सांगितलं. म्हणून अध्यात्माचा विज्ञानाने त्याचा पुरेपूर विचार करून त्याचा अभ्यास सुरू केला. अजून आम्हाला आमच्या या पृथ्वीचं क्षेत्रफळ माहीत नाही. सगळ्या जर तुम्ही नकाशा पाहिला तर तुम्हाला किती देश पाहायला मिळतील. युरोप आहे, अमेरिका आहे, भारत आहे, दुबई आहे, सगळे जर नकाशावरती पृथ्वीवरती जेवढे तुम्ही देश पाहाल, आणि त्या पृथ्वीवरती देश पाहून मग पृथ्वीची किती लांबी रुंदी आहे, किती अवघड समज. जर हे पृथ्वीचं आम्ही क्षेत्रफळ पाहायचं ठरवलं
तर सगळं आमच्या डोक्याच्या बाहेरचं आहे. एक योजन म्हणजे 2 मैल, 2 मैल म्हणजे 4 किलोमीटर, लक्षात ठेवा. असं काही शास्त्रांच्या मते किंवा हे पूर्ण जर क्षेत्रफळ पाहिलं ते 50 योजन येईल म्हणतात. 50 योजन म्हणजे 200 मैल. 200 मैल म्हणजे 50 गुणिले 4 म्हणजे 200 कोटी किलोमीटर असा अंदाज आहे. बरं, अजून याला काही पक्क काही पुरावा नाही अजून. मग आता सृष्टीची उत्पत्ती केव्हा झाली, सृष्टीचं क्षेत्रफळ एवढे, सृष्टीची खरंच जर निर्मिती सूक्ष्म कणापासून झाली असेल, आणि तो सूक्ष्म कण म्हणजेच ईश्वरी अंश, जो तुमच्या आमच्या अंतःकरणात हृदयात आहे, ज्याला पाहायला स्कॅनिंग मशीन कमी पडते, एक्सरे कमी पडतो, ज्याला पाहायचं असते त्याची स्पेशल दुर्बीण आहे. आणि ती दुर्बीण कुठे आहे? युरोपमध्ये आहे. युरोपमध्ये भारतीय व पाश्चात्य शास्त्रज्ञांनी या विश्वनिर्मितीचा शोध घेतला. त्यासाठी युरोपमध्ये सर नावाची एक संस्था, ज्या संस्थेमध्ये भारतीय आणि पाश्चात्य हजारो शास्त्रज्ञ होते, 20 देशाचे शास्त्रज्ञ. या सगळ्या शास्त्रज्ञांनी येऊन पृथ्वीच्या पोटामध्ये 300 फूट खोल खड्डा करून तिथे एक महाकाय प्रयोगशाळा उभारली. सूर्यभव स्वतःभोवती फिरताना प्रचंड स्फोट होऊन जशी पृथ्वी निर्माण झाली, तसा स्फोट त्यांनी घडवून आणण्यासाठी, विश्वनिर्मितीचं रहस्य जाणण्यासाठी त्यांनी हा प्रयोग केला. या प्रयोगात 9300 चुंबकाच्या सहाय्यानं 7 किलोमीटरच्या परिघामध्ये 11,000 फेऱ्या मारत घर्षण करून महाकाय स्फोटातून 4 जुलै 2012ला एक मोठा कण प्राप्त झाला. आणि त्या सूक्ष्म कणाला पाहण्यासाठी एक स्पेशल दुर्बीण होती. त्या दुर्बीणमधून तो कण पाहिला, बाकी तो कुठल्याच दुर्बीणमधून पाहायला दिसत नाही. आणि त्याला मग यांनी सांगितलं की गॉड पार्टिकल, विश्वकण, ईश्वरी अंश. परंतु पुढे या शास्त्रज्ञांनी त्याचं नाव जे येते, कारण 50-60-70 वर्षापूर्वी युरोपियन शास्त्रज्ञांनी असाच प्रयोग केल्यानंतर त्याचं मत होतं की सृष्टीची उत्पत्ती हे एका छोट्याशा अंशापासून, कणापासून झाली. तो कण तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे, पण तो काही दुर्बिणीने किंवा याने दिसत नाही. हे तत्व भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्र बोस यांनी शोध लावला होता. म्हणून मग या दोघांनीचा शोध याच मार्गाने गेलेला होता आणि याच मार्गातून त्यांनी हे शोध करण्याचा प्रयत्न केला. या मार्गावर होते म्हणून त्यांच्या नावानं या गॉड पार्टिकलला हिग्स बोसॉन असं नाव मिळालं आणि त्याचा संशोधन आजही चालू आहे. हे जे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, सत्व, रज, तम गुण या तिन्ही गुणांनी मिळून ही सृष्टीची उत्पत्ती झाली. इथपर्यंत शास्त्रज्ञांना मान्य आहे. शास्त्रज्ञ आता याच्यावरती सृष्टीच्या उत्पत्तीवरती शोध त्यांचा सुरू आहे. आमच्या या पुराणामधल्या अनेक कथा आणि अनेक गोष्टी अशा आहेत की आमचं पुराण फार प्रगत होतं आणि पुराणाने या सगळ्या गोष्टीचे शोध लावलेले आहेत. आज पुराणाची कालगणना पहा. त्या कालगणनेप्रमाणे त्यांनी हे 4 युग केले: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. आणि त्या कालगणनेप्रमाणे कलियुग हे 4,32,000 वर्षाचं आहे, ज्यातलं आज 5,000-5,500 म्हणजे 5,600 वर्ष झालेत. आणि बाकीचे वर्ष संपल्यानंतर मग कलियुग संपेल, प्रलय होईल. प्रलयानंतर परत सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि परत कलियुग, असं हे पृथ्वीचं राहट सतत चालू राहतं. आणि यातच मग आमचा पुनरपी जननम पुनरपी मरणम चालूच राहतं. म्हणून या सृष्टीची उत्पत्तीचं रहस्य, तिचं आज वय किती, हेच आमच्या हिंदू तत्त्वज्ञानाप्रमाणे ते काढता येतं. पण भारतीय शास्त्रज्ञांचे त्याच्यामध्ये अनेक मतमतांतर असल्यामुळे त्याचा अभ्यास त्यांचा सुरू आहे.
टाईम अँड स्पेस, वेळ किती काळ झाला आणि स्पेस केवढा मोठा आहे, या दोन्ही गोष्टीवरती चिंतन चालू आहे. आमच्या श्रीमद भागवतामध्ये तर व्यवस्थित रीतीनं त्याने सृष्टीची उत्पत्ती सांगितली आहे. त्याला आज किती वर्ष झाली याचंही वर्णन केलेलं आहे. आज कलियुग प्रारंभ झालेलं आहे आणि सृष्टीच्या प्रारंभी कशा रीतीनं 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचमहाभूतांनी, एक मन, 16 कलांनी कशा रीतीने हे ब्रह्मांड निर्माण होतं आणि ब्रह्मांड निर्माण झाल्यानंतर ब्रह्मदेव या ठिकाणी हे 84 लाख योनी निर्माण करतो आणि त्या प्रत्येक 84 लाख योनीमध्ये हा ईश्वर, हा परमात्मा अंशरूपानं राहतो. आता अशा रीतीनं सृष्टीची उत्पत्ती करा म्हणून सांगितल्यानंतर या ब्रह्मदेवाने स्वतःच्या देहापासून अगोदर हे 4 सनत कुमार निर्माण केले. हे 4 बंधू. सनत कुमारानंतर वराह भगवंत, नंतर नारद, नंतर नरनारायण, नंतर कपिल भगवंत, दत्तात्रय, यज्ञ भगवान, ऋषभदेव, पृथुराजे, मत्स्य भगवान, कुर्म, धन्वंतरी, मोहिनी अवतार, नंतर नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम, व्यास, 17वे व्यास आहे, 18वे श्रीराम, 19वे बलराम, 20वे श्रीकृष्ण, नंतर बौद्ध अवतार ज्याला आपण पांडुरंग अवतार म्हणतो, आणि नंतर कल्की अवतार, आणि अजून 2 अवतार हरी आणि हयग्रीव, असे 24 अवतार भागवतानं सांगितले. इतर शास्त्रामध्ये आमच्या इकडे 10 अवतार सांगितले जातात. सगळ्यात शेवटचा अवतार कल्की भगवंताचा, जो पुढे होणार आहे. आज भागवताप्रमाणे 23वा अवतार सुरू आहे पांडुरंगाचा आणि 24वा अवतार होणार आहे कल्की भगवंताचा. तर अशा प्रकारे 17वा अवतार जे व्यास महर्षींचा आहे. हे व्यास महर्षी वेदव्यास अनेक पुराणं लिहिले, उपपुराण लिहिले. आम्ही यांचा जन्मही पाहिला. पराशर ऋषी आणि सत्यवतीपासून यांचा जन्म झाला. यांना वेदव्यास म्हणतात, बादरायण म्हणतात, कृष्णद्वैपायन म्हणतात. 17 पुराण लिहून संतोष नाही. का समाधान मिळत नाही? का मी सुखी नाही? का संतोष नाही? आणि त्यावेळेस नारदाची भेट झाली. नारदाने समजावून सांगितलं की अहो म्हणले महाराज, तुम्ही हे जे सगळे पुराण लिहिले 17 आत्तापर्यंतचे, ब्रह्मसूत्र लिहिले, वेदांचं सुसूत्रीकरण केलं, सगळं केलं म्हणले तुम्ही. उपनिषद लिहिले, सगळं तत्त्वज्ञान आहे. पण या सगळं तत्त्वज्ञानाचा फायदा सामान्य जनतेला होईल का? तुमचा जन्म कशासाठी आहे? लोपले ज्ञान जगी हित नेनंती कोणती? अहो लोपलेलं जगातलं हे ज्ञान लोपलेलं जगाला कळावं यासाठी तुमचा जन्म आहे. तुम्ही जर अत्यंत तत्त्वज्ञानामधूनच जर याची सगळी मांडणी कराल तर सामान्य लोकांना याचा उपयोग होणार नाही. आणि सामान्य लोकांपर्यंत हे ज्ञान जावं याकरता तुमचा जन्म आहे. म्हणून तुम्हाला सुख नाही, समाधान नाही. तुम्ही सुंदर रीतीनं महाविष्णूचं चरित्र लिहा आणि त्या चरित्रामध्ये हे सगळं तत्त्वज्ञान रूपक रूपानं, कथारूपानं लोकांच्या समोर मांडा आणि महाविष्णूचं चरित्र लिहा. कृष्ण परमात्मा अवेअर करू नका, दुर्लक्ष करू नका. कृष्ण परमात्माचं जर तुम्ही लिखाण करता तुम्हाला सुख समाधान लाभेल, 100% सांगतो. कारण मी माझा अनुभव सांगतो. म्हणून नारदांनी स्वतःचा अनुभव सांगितला. 3 जन्म सांगितले नारदांनी. आधी मी म्हणले गंधर्व होतो आणि गंधर्व असताना मला कृष्ण परमात्माचं मी चिंतन केलं नाही, अभ्यास नाही, कुठं प्रवचन असेल तर ते श्रवण केलं नाही. म्हणजे थोडक्यात माझं कृष्ण परमात्माकडे दुर्लक्ष झालं, भगवंताकडे. परिणाम काय झाला? आम्हाला दासीपुत्र व्हावं लागलं. पण दासीपुत्र झाला असताना योग बघा, कृष्ण परमात्माचा सत्संग घडला आणि कृष्ण परमात्माचा सत्संग घडल्यानंतर पुढचा जन्म मला नारद महर्षी म्हणून जन्माला मी आलो. ब्रह्मदेवाचा पोटी मी जन्माला आलो आणि आल्यानंतर सर्व देवदेवतांच्या गळ्यातला ताईत झालो, देवतांचा लाडका झालो. सगळ्या परमात्मा परमेश्वराचा मी आज आवडता भक्त आहे. मला कुठेही परवानगीची गरज नाही. मी कुठेही नारायण नारायण म्हणत जाऊ शकतो. आज एवढं मोठं वैभव मला प्राप्त झालं ते केवळ मी कृष्ण परमात्माचं चिंतन केल्यामुळं.
पहिल्या जन्मात मी कृष्ण परमात्म्याचं चिंतन केलं नाही, स्मरण केलं नाही, दुर्लक्ष केल्यामुळं मला दासीपुत्र व्हावं लागलं. दासीपुत्र झालं असताना माझा योग चांगला, माझं नशीब चांगलं की मला सत्संग घडला. मी 7-8 वर्षाचा असताना माझे वडील वारले. मग माझी आई एका ब्राह्मणाच्या घरी दासी म्हणून धुणे भांडे करत होती, साफसफाई करत होती, गायची धारे काढत होती, दूध काढत होती. आणि मी आई कामाला गेली म्हणजे त्या भिल्लांच्या पारद्यांच्या मुलांच्या बरोबर खेळत होतो. कुसंगतीतच मी वाढू लागलो, कुसंगतीतच माझं बालपण चाललं असताना माझं नशीब चांगलं की त्याच वेळेस चातुर्मास आला. आणि चातुर्मासामध्ये काही साधू, त्या माझी आई जिथं दासीपुत्र म्हणून काम करत होती तिथं साधू 4 महिने चातुर्मासासाठी आले. त्यामुळं आई जिथं काम करते त्या आईच्या मालकाने मलाही सांगितलं की बाळा, तू आता इकडचं खेळणं थोडं बंद कर आणि साधू संतांना काय हवं ती मदत कर, त्यांच्या पूजेस फुलं आणून देत जा, पत्रे आणून देत जा, तुळशी आणून देत जा, दुर्वा आणून देत जा, त्यांची सेवा कर. तुझं खेळणं आजपासून बंद, नाही तुला मी घरात घेणार नाही, तुला खायला अन्न मिळणार नाही. तर मालकाने सांगितल्यामुळं आई तर दासीच होती. आईबरोबर मी मग त्या मुलांची खेळणं सोडून काम करू लागलो. योगायोगाने त्या चातुर्मासामध्ये माझ्या हातून संतांची सेवा घडली, संतांचं दर्शन झालं, संत सेवेचा दर्शनाचा लाभ मला मिळाला. त्या महापुरुषाच्या सत्संगामुळे माझे विकार नाहीसे झाले आणि मला कृष्ण परमात्म्याबद्दल गोडी उत्पन्न झाली. त्या साधूनं माझं नाव हरदास ठेवलं. अहो, ते गुरुजी म्हणजे प्रेमाची मूर्ती होते हो. ते उठण्याआधी मी उठत असे, फुलपत्री आणत असे, दिवसातून 2 वेळा त्यांचं प्रवचन असायचं कृष्णचरित्रावर. ब्रह्मसूत्रावर त्यांची चर्चा व्हायची. ते बालकृष्णाची पूजा करायची आणि ते सुंदर रीतीनं कृष्णकथा सांगायची. त्यामुळं कृष्णचरित्रामध्ये मला गोडी निर्माण झाली. माझं खेळणं बंद झालं आणि मी त्या कृष्णकथेमध्ये रमून गेलो. संतांची 3 प्रकारचे मला सत्संग घडली. एक तर सत्संग, नामस्मरण आणि चिंतन आणि प्रसाद. पात्रात जो प्रसाद असेल तो ते ठेवत होते माझ्यासाठी, मी तो खात होतो. त्यामुळे माझी सारी पापं नष्ट झाली आणि मला कृष्ण परमात्माच्या भक्तीची आवड निर्माण झाली. माझी आवड पाहून त्या गुरुजींनी मला 12 अक्षरी मंत्र दिला. एक दिवस शुभ दिवस पाहून माझ्या कानात मंत्र दिला. म्हणले, बेटा, मी तुला आज अनुग्रह देणार आहे, तू माझा आजपासून शिष्य झालास आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असा मला मंत्र दिला. 4 महिने संपले आणि चातुर्मास संपला आणि गुरुजीला गाव सोडण्याची वेळ आली. मी म्हटलं, गुरुदेव मला सोबत घ्या, पण गुरुदेवाने नकार दिला. ते म्हणाले, जो पण तुझी आई आहे तो पण तुला आम्हाला नेता येणार नाही, तू तुझ्या आईची सेवा कर आणि एक दिवस नंतर तू आम्हाला कुठेतरी भेटशील, पण तुझं कल्याण होईल, तू आईची सेवा सोडू नको. मी गुरुदेवाच्या आज्ञेप्रमाणे आईबरोबर राहू लागलो. एक दिवस आई सायंकाळच्या वेळी गाईची धार काढत असताना एका सापाच्या शेपटीवर आईचा पाय पडला. आईला सर्पदंश झाला आणि सर्पदंशाने आई गतप्राण झाली. मी समजलं ही माझ्यावर प्रभू कृपाच झाली. मी गृहत्याग केला, अनेक तीर्थभ्रमण केले, वन उपवन फिरत फिरत एका घनदाट वनात आलो. त्या पिंपळाच्या झाडाखाली मी भगवंताचं कृष्णाचं चिंतन करत होतो, पण मला माझे गुरुजी अजून भेटले नव्हते. आणि कृष्णाचं चिंतन करत असताना अचानक मला कृष्णाची छवी दिसली, चेहरा दिसला आणि अंतर्धान पावला. मी परत कृष्ण दर्शनासाठी खूप प्रयत्न करू लागलो. जल बिन मछली अशी माझी अवस्था झाली होती. पण त्यास आकाशवाणी झाली. आकाशवाणी म्हणाली, हे हरिदासा, तुझ्यात अजून सूक्ष्म वासना शिल्लक आहे. तू जप करतच असाच त्या देहाचा त्याग कर आणि पुढच्या जन्मी तुला माझं दर्शन होईल. त्याप्रमाणे मी सारखा जप करत राहिलो. माझा मल विक्षेप आवरण नाहीसं झालं.
चित्त शुद्ध झालं, माझ्या वासना नष्ट झाल्या, माझे षडविकार नाहीसे झाले, माझा रजोगुण तमोगुण नष्ट झाला, माझा सत्वगुण वाढीत राहिला आणि माझ्या मनावर इंद्रियावर नियंत्रण आलं आणि त्यामुळे श्रम दम वगैरे उत्पन्न होऊन मी त्या भगवंताची सतत चिंतन करता 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 माझा देह मी ठेवला आणि पुढचा जन्म मला नारदाचा मिळाला. भागवतामध्ये फक्त दोघांनाच पुनर्जन्म आठवतो, एक नारद आणि दुसरं जड भरत, बाकीच्यांना आठवत नाही. अशा रीतीनं नारद हे भक्तीचे आचार्य आहेत. त्यांनी नारद भक्तिसूत्र ग्रंथ रचला आहे आणि कलियुगात प्रत्येकाच्या हृदयात भक्तीची स्थापना केली आहे. अशा प्रकारे हे श्रीमद भागवत लिहिण्याची प्रेरणा नारदाने व्यासाला दिली. रामायण लिहिण्याची प्रेरणा नारदाने वाल्मिकीला दिली, म्हणून वाल्मिकीनं रामायण लिहिलं आणि स्वतःचं 3 जन्माचं चरित्र सांगितल्यानंतर कृष्ण परमात्माची भक्ती किती महत्त्वाची हे सिद्ध करून दिल्यानंतर व्यासांनी ठरवलं की ठीक आहे, मी आता महाविष्णूचं चरित्र लिहिणार. आणि म्हणून मग पुढे येणारा काळ कसा आहे याचं व्यास चिंतन करताना त्यांच्यासमोर हा सगळा कलियुग दिसत होता की पुढचा काळ किती भयानक राहणार आहे. आणि मग नीतीचा दुष्काळ राहील, अनितीचा सुकाळ राहील, पाश्चात्य संस्कृतीचं लोक अंधानुकरण करतील, सगळीकडे दुर्गुण दुराचार वाढतील, नीतिभ्रष्ट समाज निर्माण होईल, कलीमुळं सगळ्या कलह, चोऱ्या, मारामाऱ्या, दरोडे, खून, बलात्कार वाढतील, भ्रष्टाचार हा शिष्टाचार होतील, राज्यकर्ते दांभिक, निष्ठुर, दुराचारी होतील, स्वार्थी होतील, महागाई वाढेल, रमीत रमणारेच मांसादी निकृष्ट अन्न भक्षण करणारे आणि मादक द्रव्य पिणारे अशा प्रकारचे लोक जास्त उत्पन्न होतील. 75% लोक तमोगुणी रजोगुणी राहतील आणि 25% लोकच सत्वगुणी राहतील. अशा प्रकारे हे सगळं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर दिसू लागेल. आंतरजाती विवाह वाढतील, घटस्फोटाचे प्रमाण वाढतील, संस्कार घडतील, 8व्या वर्षी बालिका रजस्वला होऊन गर्भधारणा होईल, कामादी स्वैराचार वाढतील वगैरे वगैरे, कुमारी माताचं प्रमाण वाढेल आणि अशा रीतीने हे सगळं त्यांना जे ते चलचित्रपट दिसू लागा की पुढचा काळ किती खराब राहणार आहे. आणि असा विचार करत करत त्यांनी श्रीमद भागवत संहितेची रचना तयार केली. आणि आता विचार केला की असं माझं हे श्रीमद भागवत रचनेची संहिता तयार झाली, या भागवताचा प्रसार आणि प्रचार कोण करी. या भागवताचा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी परमहंस वैराग्य वृत्तीचा कोणीतरी हवा. आणि मग लक्षात आलं की महादेव हे वैराग्य वृत्तीचे, त्यांनी आपल्या पोटी जन्म घेऊन या भागवत ग्रंथाचा प्रचार करावा असं त्यांच्या मनात आलं. सत्यसंकल्पाचा दाता परमेश्वर यांच्या मनात आलं. आणि गंमत काय झाली माहिती आहे का, एकदा नारद कैलास पर्वतावर आले आणि कैलास पर्वतावर आल्यानंतर नारदांनी पार्वतीला सांगितलं की अगं त्या शंकराच्या गळ्यामध्ये ज्या रुंड माळा आहेत, कवट्याच्या माळा आहेत, त्या कोणाच्या आहेत ते चौकशी कर. तू फार भोळी आहेस, शंकर भोळा नाही आहे. रोज तुला ती कथा सांगतात, आज त्या रुंड माळेची कथा विचार. महादेवानं आपलं नारदानं सांगितल्याप्रमाणे पार्वतीनं शंकराकडे हट्ट केला. हट्ट केल्यानंतर ती म्हणाली की मला आज दुसरी कुठली कथा मी तुमची ऐकणार नाही, कारण नित्यनेम झाला रोज शंकर एक कथा सांगत होते. तुमच्या गळ्यात ज्या या रुंड माळा आहेत, या माळांची मला गळ्यामधल्या त्या कवट्या आहेत छोट्या छोट्या, त्याची मला कथा सांगा. शंकर म्हणले कशाला ती कथा ऐकते, त्याला तुला दुःख होईल ग. नाही म्हणजे मला तीच कथा ऐकायची. हे बरोबर म्हणले, तुला खरं सांगतो म्हणाले, या ज्या रुंड माळा आहेत ह्या माळा म्हणाले तुझ्या आहेत, तुझ्या कवट्या आहेत. तुम्ही माझ्या कवट्या कशा काय? ती म्हणले बघ, प्रत्येक वेळेस तू जेव्हा मृत्यू होतो तुझा आणि त्यावेळेस मी ती कवटी माझ्या गळ्यात धारण करतो, कारण माझं तुझ्या खरं प्रेम आहे. तुझे आत्तापर्यंत एवढे जन्म झाले आणि तुमचा नाही म्हणले मी आजन्म आहे. मग तुम्ही आजन्मान मला का मृत्यू, म्हणून मला अमर होण्याची कथा तुम्ही आज सांगा. आणि मग शंकर भगवंतानं सांगितलं ठीक आहे, मी तुला अमर होण्याची कथा सांगेन,
परंतु एकांत स्थळी जाऊन आपण ही कथा तू फक्त ऐकणार, मी फक्त सांगणार, ही दुसऱ्या कोणीही ऐकू नये, कारण ही अमर करणारी कथा आहे. आणि अशा रीतीने मग ही अमरनाथलाची अमर कथा सांगण्यासाठी शंकर पार्वतीला घेऊन गेले. आणि पार्वतीला घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी कथेला प्रारंभ केला. कथेचा पहिला श्लोक त्यांनी सुरू केला. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादी हेतवे तापत्रोय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. आता तिथे कोणी नव्हतं, परंतु एक जे जुनं झाड होतं त्या झाडाखाली बसून एक कथा सांगत होते. आणि शंकराने पार्वतीला सांगितलं, तू मला हुंकार दे, हां तुझा हुंकार थांबलाय, मी कथा थांबली. शंकर पार्वतीला बोलले हे श्लोक झाल्याबरोबर त्याच वेळेस वरती असलेलं एक मृत पोपटाचं अंड होतं. या श्लोकानं ते सजीव झालं आणि ते जन्मलेलं पोपटाचं पिलू कथा ऐकू लागलं. छानपैकी कथा सगळी सांगता 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 कृष्ण जन्म झाला. आणि महादेवाची आणि कृष्णाची भेट झाली, हरिहर भेट. त्यावेळेस पार्वती भावसमाधीत गेली आणि हुंकार बंद झाला. आता हुंकार बंद झाला तर कथा बंद होईल म्हणून वरच्या पोपटाने हुंकार दिला. आणि कथा संपल्यावर पाहतात अरे पार्वती तर भावसमाधीत गेली, झोपलेली, मग हुंकार कोणी दिला? आणि म्हणून मग महादेव इकडे तिकडे पाहायला लागले. पाहता पाहता ते पोपटाचं पिल्लू दिसलं. म्हणले माझी आज्ञा न घेता यांनी माझी कथा ऐकली, म्हणून त्याच्या मागं त्रिशूळ घेऊन लागले. पोपट पिल्लू पुढे आणि महादेव मागे. जाता जाता ते कुठे गेले? त्या आश्रमात गेले. कोणाच्या? व्यासांच्या. जिथं आरणीदेवीने व्यास बोलत होते बाहेर, आरणीदेवी मोठ्यानं हसत होती. हसत असताना पिल्लू एकदम त्या आरणीदेवीच्या तोंडातून पोटात गेलं. आणि मग ही सगळी अवस्था पाहिली महादेव यांनी, व्यासांनी. आणि मग महादेवाने घडलेला सगळा प्रसंग सांगितल्यानंतर व्यास म्हणाले, अरे महादेवा, आता म्हणाले तू ही अमर कथा सांगितली, ज्यानं अमर कथा ऐकली असेल तो मरेल कसा तुझ्या हातून? मग आता एकच काम कर, या शुकरूपी पोपटानं तुझी कथा ऐकली आणि ते तिच्या गर्भात गेलं, तिच्या पोटात गेलं ना, तर तूच त्या गर्भातून शुकदेव म्हणून जन्माला ये, महादेव म्हणून माझ्या पोटी जन्म घे आणि तूच या ग्रंथाचा प्रसार आणि प्रचार कर. महादेवानं मान्य केलं आणि अशा रीतीनं शुकदेवाचा जन्म झाला. जन्मल्याबरोबर 16व्या वर्षी शुकदेव मायेला घाबरून लपून बसले होते. परंतु व्यासाने सांगितलं, शुका बाहेर आहे, तुला काही होणार नाही. शुकदेव बाहेर आले, पण ही माया नको, मोह नको, मला संसार नको म्हणून वनात निघाले. शुकदेव पुढे आणि व्यास मागे. जाता जाता एका सरोवरावरती काही स्त्रिया अप्सरा स्नान करत होत्या. तिथून शुक जात असताना अप्सरांनी वस्त्र अंगावर घेतले नाही, पण व्यासांना पाहताच वस्त्र अंगावर घेतले. व्यासाने विचारलं, अरे माझा तरुण मुलगा या ठिकाणी दिगंबर अवस्थेत जात असताना तुम्ही लाजले नाही, तुम्ही अंगावर वस्त्र घेतलं नाही, पण मी वृद्ध असताना मला पाहून का तुम्ही लाजला? अप्सरा म्हणाल्या, महर्षी, त्या मुलाच्या चेहऱ्यावरच कळत होतं, त्याचं विरक्ती दिसत होती, वैराग्य दिसत होतो, तो परमहंस योगी असावा ही आमची खात्री पटली. आणि त्यांना हा प्रश्न विचारला नाही, तुम्ही हा प्रश्न विचारला, म्हणजे तुमच्या मनामध्येच जे ते हा विकल्प आहे, त्याच्या मनात तो विकल्प नव्हता आणि म्हणून आम्ही वस्त्रांवर घेतले नाही. अशा प्रकारे हे शुकाचार्य वैराग्य वृत्तीचे होते बघा. आणि मग या वैराग्य वृत्तीच्या शुकाचार्याला अरण्यातून व्यासांनी बोलावून घेतलं. बोलावून घेतलं म्हणजे काही विद्यार्थी पाठवले लाकडं आणण्याच्या निमित्तानं. आणि या विद्यार्थ्यांनी भागवतातील सुंदर श्लोकांचं गायन सुरू केल्यानंतर शुकाचार्याच्या मनात इच्छा आली की आपण हे शिकावं, हे भागवत शिकावं. आणि मग त्या विद्यार्थ्याला विचारल्यानंतर ते विद्यार्थी त्यांना घेऊन आले आणि मग व्यासाने शुकाचार्याला श्रीमद भागवत शिकवलं. आणि आता हे जे शिकवलेलं भागवत आहे, पुढे आपण ही कथा उद्याच्या अंगात पाहूया. झालेली सेवा आजच आपण कृष्ण परमात्म्याच्या चरणी समर्पित करू. सेवेला पूर्ण विराम. उद्या महाभारतातील यादवी युद्ध आणि यादवी युद्धानंतर मग परीक्षिताचा जन्म, त्यानंतर मग परीक्षिताला शाप वगैरे, या सगळ्या कलीचा प्रभाव, कलीचा परिणाम, कलीचं शासन, या सगळ्या कथा आणि या शुकाचार्याला दिला
शमीक ऋषीनं शाप आणि त्या शापातून मुक्त होण्यासाठी शुकाचार्याने परीक्षिताला दिलेला शाप. मग या परीक्षिताला या शापातून मुक्त करण्यासाठी शुकाचार्याने सांगितलेली भागवत कथा, वराह अवतारांची कथा आपण उद्याच्याला पूर्ण करू आणि उद्या आपला पहिले दिवसाचा कथाभाग संपेल. झालेली सेवा श्रीकृष्ण परमात्माच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण येणार. कृष्ण 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 कृष्ण. बोला पुंडलिक वरदा हरी.